नमस्कार. सातारा ते सिंगापूर या मालिकेतील आज हा 7वा भाग. मनिलाला सुरुवात करण्यापूर्वी, फिलिपिन्सला जाण्यापूर्वी हाँगकाँगमधला एक अनुभव आहे मला गमतीशीर आलेला. तो सांगतो मी आणि मग पुढे आपण जाऊया. हाँगकाँगचा हो. हाँगकाँगला आम्ही उतरलो तो हॉटेल इंटरनॅशनलमध्ये. या हॉटेलमध्ये कावलून भागात. कावलून हा तसा त्या शहराच्या मध्ये स्वस्ताईचा भाग. बहुसंख्य चिनी वस्ती, पण शॉपिंग करायचं याच भागात अशी त्याची ख्याती. बहुतांश भारतीय वस्तीचा याच भागात आहे, पण चिनी प्राबल्य आणि सुप्त पण निश्चित असा भारतद्वेष इथे इंटानं जाणवत असतो. हॉटेल होते 8-10 मजली. आमची खोली ती 7व्या मजल्यावर. ग्रुप टूरचा फायदा की प्रवास स्वस्तात होतो, कारण विमान भाडे हॉटेल जेवण जवळजवळ 30 ते 40% कन्सेशन मिळते. पण त्यावर तोटा असा की तुम्ही ग्रुपने आलात म्हणजे सवलतीच्या दरात असा एक किंचित उणेपणा तुमच्याविषयी वागताना हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा दाखवत असते. हा उणेपणा अगदी स्पष्ट नसतो, पण स्पष्ट सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या आस्वादिकांना मात्र तो जाणवत होता. हाँगकाँगच्या त्या हॉटेलमध्ये तर हा सुप्त उणेपणा थोडा जास्त स्पष्ट होता. रिसेप्शन काउंटरला ग्रुपच्या प्रत्येकाला रूम अलॉट करून किल्ल्या दिल्यापासून ते थेट तुमच्या खोलीत तुमचे सामान घेऊन बेलबॉयपर्यंत ही तिरछी नजर होतीच. आम्ही रूमचा कब्जा घेतला. रूम चांगली होती. टीव्ही, रेडिओ, फ्रीज वगैरे सुसज्ज, पूर्ण वातानुकूलित. पण त्या गारव्यात मायेची अगत्याची ऊब मात्र त्या हॉटेल मॅनेजमेंटची जाणवत नव्हती. त्यामुळे असं काही पण थंड पाण्याने गरमच पाणी प्यावे असे आमच्या गृहखात्याच्या मनात आले. म्हणून बेल वाजवून आम्ही वेटरला पाचारण केले आणि त्याला अनुसरून राजमान्य राजश्री हो ची जियांग या वेटरने टकटक करून प्रवेश केला. नाटकातील प्रवेशावरने पहिल्या ओळखीत होणारी एंट्री महत्त्वाची असते. त्या फर्स्ट साईटवर आपण बरेचदा व्यक्तीच्या स्वभावाचे सुद्धा अंदाज बांधत असतो. आता वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे आपले अंदाज सुद्धा बरेच वेळा कधीतरी चुकूनच बरोबर येत असतात. ही गोष्ट निराळी. हो ची झियांग या नावाची लहान पाटी स्वच्छ इंग्रजी त्याने छातीवर लावली असल्याने आणि त्याने त्या मानाने चिनी भाषेच्या झे इनास्ते वगैरे सारखी उच्चारताना जिभेची सर्कस करण्यास लावणारी अवघड वळणे त्याच्यावर नसल्याने निदान तो उच्चार तरी बरोबर करता आला. मंगोलियन वंशाच्या मानाने फारच म्हणजे सुमारे 5.5 फूट उंची, गोरावर्ण, रुंद कपाळ, नाकाच्या दोन्ही बाजूनी आणि हनवटीच्या कोपऱ्यापर्यंत अशी पडणारी एक सुरकुती, बारीक कापलेले केस आणि कमावलेले शरीर हे सर्व हॉटेलच्या ग्रे रंगाच्या गणवेशात झाकलेले. चेहऱ्यावर एक तुच्छतेचा भाव, तर असे हे वेटर माशे हो. आमच्या पहिल्या दिवसाच्या मुकामातच त्याने आमच्याबद्दल आणि एकूणच भारतीयांच्याबद्दल त्याला विशेष प्रेम नाही हे आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून स्पष्ट केले. म्हणजे म्हणायचे यस सर, पण म्हणताना चेहरा मात्र काहीही पीडा असा ठेवायचा. ही कसरत आपण समजतो तेवढी सोपी नसते. आपल्याला सुद्धा नको असलेल्या वरिष्ठांनी बोलता असे करावे लागतेच, पण तेव्हाही प्रयत्न करावे लागतात. या सर्वांमुळे आमचे हो बद्दलचे मत पहिल्याच दिवशी वाईट होऊन गेले. पण नाही म्हटलं तरी हॉटेलमध्ये तुमची मालकाची ओळख असून भागत नाही, तर त्या वेटरशी असणाऱ्या अगत्यच आपला उपयोगी पडत असते. अगदी लहान लहान रूम सर्व्हिसच्या बाबीसुद्धा प्रसंगी तुम्हाला त्रासदायक वाटतात आणि मग त्या प्रवासाची गंमत लय सगळं बिघडून टाकतात. त्यामुळे आम्ही आमचे हो बद्दलचे मत त्याला फारसे जाणवू नये असे वागत राहिलो. मनात मात्र वाटत होते एकदा वेळ आली म्हणजे बघूया. कितीही झाले तरी सह्याद्रीच्या कुशीतील गनिमी काव्याचे बाळकडू आम्हाला होतेच. आता या सगळ्या वर्णनावरून तेव्हा जे आमच्या मनात होते तेच तुमच्याही मनात आले असणार की आता या होला ह्या गोडबोले महाशयांनी कसा हात दाखवायचा, पण येणारे प्रसंग कसे असतील आणि केव्हा कोणतीही व्यक्ती कशी वागेल याचा आपण आडाखा बांधू शकत नाही. हेच खरे. प्रत्यक्ष प्रसंग झाला तो अगदी दुसऱ्या टोकाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून हाँगकाँग शहराचा बसने फेरफटका होता. सकाळी 9 वाजता निघायचे होते. हाँगकाँगच्या बोचऱ्या थंडीत 9 जरा लवकर वाजल्यासारखे वाटतात. त्यात आमचे ब्राह्मण्य कडक. अंघोळी सकाळी झालीच पाहिजे. त्यामुळे जाग येऊन तयार धावपळ 8 वाजता सुरू झाली. परदेशात गेला सांभाळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट आणि त्या खालोखाल डॉलर्स. त्यामुळे डॉलर्स नेहमी खिशात ठेवायची सवय आस्वादिकेला लावून घेतलेली. आता अंघोळी जाऊन नवीन पॅन्ट बदलायची म्हणून मी खिशात डॉलर्स म्हणजे डॉलर्सच्या नोटा काढल्या आणि कॉटवरच्या उशी घालून अंघोळ ओळखली. तोपर्यंत 9:15 झाले. गडबडीत बँकॉकला हौसेने घेऊन घेतलेला नवीन सफारी चढवला आणि सहकुटुंब डायनिंग हॉलमध्ये दाखल झालो. कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट म्हणून ज्याला गौरव व्हायचे तो प्रत्येकाला एक ग्लास, ज्याची चव सांगणाऱ्यास बक्षीस द्यावे अशा चवीचा फ्रूट ज्यूस, 2 टोस्ट व चहा एवढाच असतो.
तो चिनी आतिथ्यामुळे संपेपर्यंत 9 वाजून गेले. आमच्या गाईडचा म्हणजे एमीचा फायनल कॉल आला होता की आता कोणी राहील तर त्याच्याशिवाय बस सुटेल. त्यामुळे गडबडीत उठून बसमध्ये बसलो आणि आमचा फेरफटका सुरू झाला. प्रथमतः गावातून हिंडून बस 1-1.5 तासानंतर थांबली आणि प्रवाशांची शॉपिंगसाठी म्हणून भ्रमंती सुरू झाली. आम्ही एका लहान खेळण्याच्या दुकानात शिरलो. नेहमीची समर्थांची शिकवण, सावध असावे अंतरी, या उक्तीप्रमाणे आम्ही खरेदीला शिरलो. म्हणजे पहिल्यांदा खिशाचा मी स्वतःचा अंदाज घ्यायचा ही आमची प्रथा. त्या प्रथेला अनुसरून मी खिशा हा घातला आणि चरकलोच. हाताला काहीच लागेना, कारण खिसा रिकामा करून डॉलर्स उशिकाठी ठेवले होते ना. क्षणात हो आठवला. त्याची थंड तिरकी नजर आठवली. रिकाम्या खिशाने राहिलेला प्रवास करायचा म्हणजे रिकाम्या पोटानेच म्हणा ना, कारण तेथे कोणाकडून ब्रिंग बॉरो पे करायची सोय नव्हती आणि स्टील करणे तर शक्यच नव्हते. डोळ्यापुढे काजवे चमकायचेच बाकी राहिले होते. चेहरा पडला म्हणणे सुद्धा सुखाचे वाटावे असा चेहरा झाला होता. आता खरे तर बरोबर यावेळीच माझ्याकडे आमच्या पत्नीला जाण्याचे काही कारण होते का? पण आमच्या कुंडलीत असे काही योग लिहिले आहेत, त्यामुळे आपल्याला साध्या अमृततुल्य ओम भुरभुरेश्वर देव चहा प्यायला जाऊ तेव्हा तिथल्या पोराची केर काढायची वेळ आली असते. किंवा एखाद्या वेळी शिंक येते असे वाटत जाईल, पण येत तर नाही. अशावेळी आपला चेहरा महान विनोद दिसत असतो आणि एखादी सुंदर तरुणी आपल्याकडे नेमकी त्याच वेळी पाहत असते. हे आमच्या बाबतीत वारंवार का घडते हे कळत नाही, पण ते तसे एक तेव्हा घडले. पत्नीने प्रत्यक्ष विचारले नाही, पण तिचा चेहरा मात्र प्रश्नार्थक होता. इतक्या वर्षाच्या सहवासाने त्याच्यावरून आता काय गोंधळ केला असेल बाई, हा तिच्या मनातील प्रश्न मला बरोबर समजला. काही विशेष नाही, रुमाल बहुतेक हॉटेलवर विसरला असे वाटते, अशी मी सारवासारव केली. मनातून मात्र वाटत होते की केव्हा एकदा शॉपिंग संपते आणि हॉटेलवर जाऊन आपण आपले बहुमोल डॉलर्स आहेत का हे पाहतोय. होचे आणि आमचे आत्तापर्यंत बोलणं आठवून मनातून वाटत होते आता शरहा सुटू न गेला, प्राण छेदू न गेला. जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा इतरांना नेमका शांतपणा सुचत असतो. त्यामुळे आमच्या ग्रुपचे शॉपिंग जे साधारण तासावर संपायचे ते 2-2.5 तास चालले. एवढ्या वेळात माझा चेहरा आणखीनच सुकत चालला होता. घड्याळ तर 40-50 वेळा पाहून झाले. मिनिटाचे 60 सेकंद व तासाचे 60 मिनिटे गणित तपासण्यासारखे काठेसंत चालले तसे वाटत होते. पण मी जरा गंभीर झाली. तिला वाटायला मला खरंच काहीतरी होत असावं. मी 4 चौघात आणखी शोभा नको म्हणून तिला खरा प्रकार सांगायचे टाळत होतो. शेवटी प्रत्येक इंतजारला विसायला असतोच ना. त्याप्रमाणे शॉपिंगच्या गाठीभेटी संपवून एकदाची आमची बस हॉटेलच्या दारात उभी राहिली. मी सभ्यतेला फारसा बाद नाही एवढ्या लगबगीने लिफ्ट गाठली. बेटी लिफ्ट ही इतर वेळा वाजवीपेक्षा जोरात चालत होती, पण आताच तिला अगदी गजगती आठवली. एकदाची खोली गाठली. कुलूप उघडताना मला जवळजवळ खात्रीच वाटत होती आता पैसे शिल्लक राहिले नसणार. उची उचलून बघितले. मनातील भीती खरी ठरली होती. आमचे ते परकी चलनातील धन अर्थोही कन्या परकी येव च्या चालीवर खरंच कोणीतरी परक्याचे धन झाले होते. पत्नीला सगळे समजावून सांगितले. या अर्थ अपहरणामागचा होचा परकी हात असावा हा निष्कर्षही सांगितला. आता किती दिवसांचा प्रवास राहिला. माझे बरोबर असणारे स्त्री डॉक्टर भालचंद्र म्हणजे किती पैसे म्हणजे डॉलर्स शिल्लक असे ते पाहू आणि टुकीने तेवढाच प्रवास करू. तुम्ही काही काळजी करू नका म्हणून पत्नीने धीर दिला. आमच्या सुखी प्रपंचाचे रहस्य या तिच्या स्वभावात आहे. हा सुखाचा साक्षात्कार मला त्या दुःखात पुन्हा झाला. आता या होवर नाव घ्यावे का आपला मूर्खपणा म्हणून गप्प बसण्यातच शहाणपणा आहे याचा आमचा पती पत्नीचा कल चालू असताना दारावर टकटक झाले. आता ही कोण बॅद उपटली म्हणून दार उघडले तर आता राजमान्य राजश्री हो उभे. हिंदी सिनेमात जसा पौर्णिमेच्या रात्री असी नसला म्हणजे पडद्यावर चंद्र भरभर पडताना दिसतो तसे क्रोध तिरस्कार असाही आता असे सर्व भाव बहुधा माझ्या चेहऱ्यावरून त्या एका क्षणात सरकल्याच आहे. ऋषिकेश मुखर्जी किंवा गेला बाजार मनमोहन देसाईंनी जरी माझा तेव्हा चेहरा पाहिला असता तर भावी दुराभिमान किंवा सरदसाठी माझी निवड नक्कीच केली असती. होलाही उमगले असावे असे त्याच्या डोळ्यांच्या 2-3दा उघडझापे ओढून मला वाटले, कारण चेहरे सर्व स्नायू जैसे ते होते. गुड मॉर्निंग सर. हो. येस गुड मॉर्निंग मिस्टर हो. आर यू ऑल राईट? येस मी म्हणालो. मला कळेल ना ही संभाषणाची गाडी आता कोणत्या रोडवरून स्टेशनला जाणार आहे. हॅव यू लॉस्ट एनिथिंग सर? मी उत्तर दिलं येस अवर मनी इज मिसिंग. या माझ्या उत्तरावर एखाद्या खानदानी चिनी जादूगाराप्रमाणे
होने स्वतःच्या खिशातून डॉलर्सचे बंडल काढले. बंडल म्हणजे सुमारे $400, पण वेगवेगळ्या नोटा असल्यामुळे ते दिसत मात्र खूप मोठे होते. चल, धिस इज युअर मनी, प्लीज काउंट इट, होची ती वाक्ये आणि परत ते पैसे परत द्यायची कृती इतकी अनपेक्षित होती की मी क्षणभर आवाज झालो. सुखाच्या धक्क्यातून परत सावरला आणि म्हटले, नो 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 नीड टू काउंट इट, आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल. नो सर, प्लीज काउंट दॅट, अँड नो थँक्स प्लीज. मी आणला तत्व त्याचा, पण आपल्या चितपावनी बाण्यापासून आता तुम्ही म्हणता आहात तर मोजतो बापडा, पण म्हणजे काय खरे ते जरूर नाही असे म्हणत मोजले ते अगदी बरोबर भरले. दे आर एक्झॅक्ट. थँक्यू वन्स अगेन अँड प्लीज ॲक्सेप्ट दीज $20 ॲज अ टोकन ऑफ अवर ग्रॅटिट्यूड, असं मी म्हटल्यावर त्याच्या कठोर चेहऱ्यावर एक वेगळीच रुजत आली. तो म्हणाला, यू आर क्वाईट यंग. म्हणजे तेव्हा मी जरा तरुण होतो. इथे माझी मान ताट, बट ऑल केअरलेस. म्हणजे तुम्ही तरुण आहात पण निष्काळजी आहात. इथं माझ्या पत्नीची कोपरकळी, आमची मान खाली. बी केअरफुल इन द जर्नी. प्रवासात काळजी घ्या. आय डोंट ॲक्सेप्ट टिप. मी काय टिप स्वीकारत नाही. कीप इट फॉर युअर चिल्ड्रेन, टॉईज अँड बट रिमेंबर ऑल आर नॉट होची जियांग्स इन द वर्ल्ड. त्या टिपचे पैसे तुमच्या मुलांच्या खेळण्याकरता ठेवा, पण लक्षात ठेवा जगात सगळेच काय होची झियांगसारखे नसतात. एवढ्या ऐकून आमची टीप न घेता परत दार उडून घेऊन होने एक्झिट घेतली. खरंच होते तो म्हणत होते, सगळेच कुठे हो सारखे असतात. मला कोकणातल्या माणसाची आठवण झाली. वरून तिरके बोलत असतील पण आत मृदू स्वभाव, फणसासारखा. असे प्रसंग एवढाच दिलासा देतात, अजून माणुसकी जागी आहे. प्रांतांच्या, देशोदेशाच्या बंधनाच्याही पलीकडे माणुसकी जागी आहे. आज इथेच थांबूया. मनीला लांबत चालल्या तर पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.